नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे तिळाची वडी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि सोबतच साहित्य सुद्धा बघूया। तर बघा, तिळाच्या वडीसाठी साहित्य बघूया। साहित्यामध्ये आहे 1 वाटी तीळ। तीळ आपण चांगले स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे आणि वाळवून घेतलेले आहे। 1 वाटी गूळ, 4 चमचे तूप, वेलदोडे 2 घेतलेले आहे आणि 3 ते 4 काजू बदाम घेतलेले आहे। तर बघा, आपण साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपल्याला या तिळाला भाजून घ्यायचं आहे। तर इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झालेली आहे। आता यामध्ये सोडणार आहे आपण तीळ। आणि तीळ मात्र मस्त खमंग भाजून घ्या। तर हे बघा, छान मस्त तीळ खमंग भाजलेले आहे। मस्त तडतड आवाज यायला लागलेला आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आणि आता या भाजलेल्या तिळाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे 2 वेलदोडे आहे, ते पण आपल्याला या तिळामध्ये सोडायचे आहे। आणि आता आपण मिक्सरला फिरून घेऊया। तर हे बघा, आपण तीळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। आता आपल्याला तिळाची वडी बनवण्यासाठी इकडे बघा, या ताटाला आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। आणि इकडे बघा, आपण पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आणि कढई पुन्हा गरम करायला ठेवलेली आहे आणि छान गरम झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे गूळ। जे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे ते यामध्ये सोडायचं आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या। आता या गुळाचं आपल्याला पाणी होऊ द्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी पॉवरवर ठेवायचा आहे। यामध्ये आपण सोडणार आहे 1 चमचा तूप। पूर्ण आपल्याला हा गूळ विरघळू द्यायचा आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा, एकदम फुल करू नका। हे बघा, छान गुळाचं पाणी झालेलं आहे आणि हा पाक तयार झाला की नाही झाला हे आपल्याला बघायचं आहे। हे बघा, मी या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये गूळ सोडलेला आहे। तर हे बघा कसं कडक झालेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा पाक होऊ द्यायचा आहे। आणि आता आपल्याला यामध्ये सोडायचं आहे तीळ बारीक केलेले। हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे। हे बघा, आता हे तयार झालेलं आहे आणि आपण गॅस सुद्धा बंद केलेला आहे। आता हे गरम गरमच आपल्याला या तुपाच्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर लगेच आपल्याला गरम गरमच याला असं थापून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे गरम असल्यामुळे आपल्याला वाटीचा वापर करायचा आहे आणि वाटीच्या बुडाला हे बघा, मी तूप लावलेलं आहे। आता आपल्याला असंही फिरून घ्यायचं आहे, हलक्या हाताने फिरवायचं आहे। बिलकुल असं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे। तर हे बघा, किती छान मस्त आपण प्लेन केलेलं आहे। आणि आता हे आपण काजू बदामाचे जे काप केलेले आहे ते यावर आपल्याला सोडायचं आहे। सोडल्यानंतर हलकंसं आपल्याला या वाटीने असे दाबून घ्यायचे आहे। आणि आता याला थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर हे बघा, छान गार झालेलं आहे आणि आता आपण याला कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्वच याचे काप करून घेऊया। तर हे बघा, आपण सर्व कट करून घेतलेलं आहे। आता आपण काढून बघूया। तर हे बघा, किती छान आणि मस्त आपण बर्फी तिळाची तयार केलेली आहे आणि कडक सुद्धा छान झालेली आहे। हे बघा,
आणि आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही यामध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे आपण तिळाची वडी तयार केलेली आहे. तुम्ही याला बर्फी म्हणू शकता, वडी पण म्हणू शकता. आणि खास सांगायचं म्हटलं तर तुम्हाला याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत ही तिळाची वडी तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या घरी तयार करून बघा. तर आता ही तिळाची वडी कशी झालेली आहे ते तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. तर हे बघा, बघा किती मस्त आणि किती छान झालेली आहे. तर ही तिळाची वडी सर्वांना आवडणारी आहे. तर तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.